आज मी तुमच्यासाठी अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे की ती ऐकताच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे। शिवाय ह्या रेसिपीसाठी आपल्याला अजिबात पीठ मळायची किंवा लाटण्याची गरज लागणार नाहीये आणि रेसिपी इतकी सोपी आहे ना की तुमचा विश्वास बसणार नाही। ही रेसिपी बनवण्याची पद्धत तर खूप सोपी आहे, पण एक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर थेट रेसिपीकडे वळूया। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला 1 कप एवढा मैदा लागणार आहे। तर हा मैदा आपण पहिले सुरुवातीला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे मैद्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। त्यानंतर चाळून घेतलेला जो मैदा आहे तो आपल्याला लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालून घ्यायचं आहे, तर ते घालून घेऊया। सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा चमचा एवढा ओवा हातावर चोळून या मैद्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तसेच मैद्याच्या मोहनासाठी मी या ठिकाणी 1 चमचा एवढं तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे। तसेच आता आपल्याला ह्या मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकदम छान असे विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत। जेव्हा सुके असतात तेव्हाच पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, त्यामुळे सगळं तेल मीठ वगैरे व्यवस्थित असं एकत्रित एकजीव होईल। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया, एकदम पण सगळं पाणी घालायचं नाहीये। थोडं थोडं करून आपल्याला हे बॅटर छान असं स्मूथ तयार करून घ्यायचं आहे। तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही। जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल। आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपली जी ही मैद्याची कन्सिस्टन्सी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपल्याला हे पाणी आहे ते एकदम व्यवस्थित घालायचं आहे। आता या ठिकाणी आपलं बऱ्यापैकी एकदम व्यवस्थित असं बॅटर झालेलं आहे तयार, पण अजून आपल्याला थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्मूथ होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे। आता मी पळीच्या साहाय्याने सुद्धा तुम्हाला दाखवते। आपलं जे मैद्याचं बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आपली एवढी असली पाहिजे। पळीवर घेऊन मी दाखवते। ह्या बॅटरवर कितीही आपण रेषा ओढल्या तरी पण आपलं बॅटर आहे ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, म्हणजे आपलं बॅटर आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। हे मैद्याचं बॅटर बनवण्यासाठी मी येथे 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अगदी थोडंसंच पाणी येथे शिल्लक राहिलेलं आहे। आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया। तर या ठिकाणी मी 5 मीडियम साईजची बटाटी आहे ती उकडून घेतलेली। आता ही बटाटी आपल्याला सोलून घ्यायची आहे, तर ती आपण बटाटी पटकन सोलून घेऊया। या ठिकाणी आपली बटाटी सोलून झाल्यानंतर आपल्याला ती लगेचच स्मॅश करून घ्यायची आहे। तर मी येथे पावभाजीचं जे स्मॅशर आहे त्याच्याने ही बटाटी आहे ती स्मॅश करून घेणार आहे। आता यासाठी आपल्याला एक स्पेशल असं फिलिंग तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण ही बटाटी आहे ती स्मॅश करून घेतलेली आहे। आता गॅसवर मी येथे लोखंडी तवा ठेवलेला आहे। लोखंडी तवा ठेवण्याचं कारण त्यामुळे आपली जी फिलिंग आहे त्याला छान चव येणार आहे, त्यासाठी आपण येथे लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे। त्यामध्ये मी येथे 3 ते 4 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये काय काय घालायचं ते बघूया। सगळ्यात पहिले मी अर्धा चमचा एवढं जिरं, अर्धा चमचा एवढे बडीशोप आणि अर्धा चमचा एवढं धणे टाकलेले आहे। रेसिपी झणझणीत आणि चटपटीत होण्यासाठी या ठिकाणी मी 3 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा घातलेल्या आहेत। एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी येथे मटार घालून घेणार आहे। या ठिकाणी मी फ्रोझन मटार घातलेले आहेत। सध्या मटारचा सीझन काही चालू नाहीये, पण येथे मी फ्रोझन केलेले जे मटार आहेत ते अर्धी वाटी एवढे घालून घेतलेले आहेत। फ्रोझन असल्यामुळे तेलामध्ये पडल्यामुळे पाणी उडते, त्यामुळे मी यावर झाकण पकडलेलं आहे। तसेच तुम्हाला फ्रोझन मटार कसे करायचे ह्याची जर लिंक पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही बघू शकता। आता हे जे मटार आहेत ते आपल्याला तेलावरच छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर ही मटार आपल्याला वाफेवर शिजवायची नाहीये, तर आपल्याला अशीच तेलावर परतवून घ्यायची आहे। ते बघू शकता आता मटार आहेत ते वरवर थोडेसे उडायला लागलेत आणि ते छान फ्राय झालेले आहेत। तसेच आपलं जे बॅटर आहे ते एकदम मार्केट स्टाईल होण्यासाठी या ठिकाणी मी येथे हळदीचा अजिबात वापर करणार नाही आहे। तर या ठिकाणी मस्तपैकी आपले मटार शिजलेले आहेत। आता आपण जी स्मॅश करून घेतलेली बटाटी आहेत ती यामध्ये घालून घ्यायची आहेत। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। तर सगळ्यात पहिले अर्धा चमचा एवढी धणा पावडर घालून घेतलेली आहे, अर्धा चमचा एवढी भाजलेली जिरा पावडर घातलेली आहे, 1 चमचा एवढी काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि तसेच 1 चमचा एवढी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे। तसंच थोडंसं आपण या ठिकाणी काळं मीठ घालणार आहोत, त्यामुळे आपली रेसिपीची चव ही दुपटीने वाढणार आहे। तसंच थोडंसं साधं मीठ सुद्धा घातलेलं आहे। आता हे सगळं बॅटर आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खरं सांगितले ना, या फिलिंगची चव एवढी भन्नाट होते ना, ती अशीच संपूर्ण खायला खूप छान लागते। ज्याप्रमाणे बाजारामध्ये समोसे बनवण्यासाठी फिलिंग तयार करतात त्याचप्रमाणे आपण येथे फिलिंग तयार केलेले आहे। तर आज आपण येथे मस्तपैकी छान असे समोसेस तयार करणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला अजिबात मैदा मळायची किंवा लाटणेली लाटायची अजिबात गरज लागणार नाही आहे। खूप वेगळी पद्धत आणि खूपच सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर या ठिकाणी आपला परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून ठेवूया
आणि पुढची तयारी करून घेऊया. आता समोसा बनवण्यासाठी जी चटणी लागते ना ती एकदम वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर सुरुवातीला मी 1 कप एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर 4 ते 5 सुक्या आंब्याच्या आंबोशी ज्या असतात त्या घातलेल्या आहेत आणि 10 ते 12 लाल मिरच्या घालून घेणार आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही येथे मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मला येथे तिखट आणि आंबट जास्त आवडतं, यासाठी मी येथे मिरची आणि आंबोशी जास्त घालून घेतलेली आहे. आता ह्याला छान उकळ काढून घ्यायचं आहे आणि आपण जे 1 कप पाणी केलेलं आहे त्याचा अर्धा कप पाणी ह्यामध्ये करून घ्यायचं आहे आणि छान असं आटवून आणि सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता यानंतर हे छान सॉफ्ट झालं की आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी टाकतानाच मिक्सरमध्ये गरम गरम चुकून टाकलेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतरच मी हे मिक्सरला लावणार आहे. यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तसेच 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या घालून घ्यायच्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याची स्मूथ अशी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. खरंच अशा प्रकारे ही वेगळी चटणी नक्कीच तयार करून बघा. ह्याची चव एकदम भन्नाट लागते आणि समोस्याबरोबर खायला वाव, आंबट तिखट एकदम छान अशी तयार होते. तसेच ही चटणी तुम्ही वडापाव सोबत किंवा सँडविच सोबत सुद्धा खाऊ शकता. खरंच त्याची चव खूपच छान लागते. आता या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे. तुम्हाला जर हा जार ऑनलाईन मागवायचा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक चाळण घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा रॅपिंग पेपर यूज करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पदार्थ वगैरे ठेवल्यानंतर त्याला रॅप करतो तसाच हा आपल्याला पातळ ट्रान्सपरंट पेपर आपल्या चाळणीला घट्ट असा लावून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे आणि चाळणीला संपूर्णपणे व्यवस्थित असा रॅप करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक टूथपिक घ्यायची आहे आणि त्याच्या साह्याने आपल्याला ह्याला मध्ये मध्ये होल करून घ्यायचे आहेत. तर आपण सगळीकडे म्हणजेच मध्ये मध्ये आपल्या चाळणीला होल करून घ्यायचे आहेत. एकदम वेगळी पद्धत आहे आणि आपले लगेचच समोसे येथे तयार सुद्धा होणार आहेत. तुम्ही आता पुढे हे बघणारच आहात. फक्त आपल्या चाळणीचा जो सरफेस आहे तो एकदम प्लेन असला पाहिजे आणि आपण जे कव्हर लावणार आहे म्हणजे पेपर लावणार आहे तो एकदम व्यवस्थित घट्ट लागला पाहिजे. आपल्या पाण्याला छान उकळ आलेलं आहे. आता ही जी चाळण आहे ती या पाण्यावर उपडी ठेवून घ्यायची आहे आणि आपण आता पहिले जे सुरुवातीला करून घेतलेलं मैद्याचं बॅटर आहे ते ह्यावर पसरवून घ्यायचं आहे. बॅटर एकदम व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला पसरवायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी मी मगाशी तुम्हाला सांगितलंच आहे. लगेच अर्ध्या मिनिटातच आपली जे हे बॅटर आहे ते छान असं शिजलं जातं आणि आपली जी पोळी आहे ती तयार सुद्धा होते. ना पीठ मळायची झंझट आणि अजिबात काही लाटायची सुद्धा गरज येथे लागणार नाही आहे. ज्याप्रमाणे आपल्याला समोसा लहान किंवा मोठा पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. ह्या चाळणीवर बॅटर फिरवल्यानंतर लगेच अर्ध्या मिनिटातच आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या तयार होत आहेत. अजिबात येथे लाटायची गरज लागणार नाही आहे. आता मार्केटमध्ये बघायला गेलं तर आपल्याला एक समोसा 15 ते 20 रुपयामध्ये भेटतो, पण आपण 1 कप मैद्यापासून या ठिकाणी जवळपास 20 ते 25 समोसे एकदाच बनवणार आहोत. जवळपास 1 कप मैद्यापासून या ठिकाणी माझ्या 12 शीट्स येथे तयार झालेल्या आहेत आणि 12 शीटच्या म्हणजे 24 समोसे आपले येथे तयार होणार आहेत. आता या ज्या शीट्स आहेत त्या अजिबात एकमेकांना चिटकत नाही, एकदम छान अशा प्रॉपर तयार होतात. यातलं थोडंसं बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपण तयार करून घेतलेल्या ज्या पोळ्या आहेत त्या अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत आणि एकदम प्रॉपर अशा राहतात सुद्धा. या ठिकाणी मी अर्ध्याच शीट करून घेतल्यात, बाकीच्या मी गरमागरम तयार करणार आहे. कारण गरमागरम समोसे खायला सुद्धा खूप मजा येते, त्यामुळे मी येथे गरमागरम नंतर तयार करणार आहे. आता समोसा तयार कसा करायचा ते बघून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला जी शीट आहे त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे फिलिंग आहे ते आपल्याला याच्या बरोबर मधोमध ठेवायचं आहे. मधोमध फिलिंग बरोबर सेट केल्यानंतर आपण मगाशी जे बॅटर काढून घेतलेलं ते आपल्याला संपूर्णपणे साईडला लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला समोसा अजिबात कुठे सुटणार नाही, व्यवस्थित चिटकला जाईल. त्यानंतर एका साईडचं टोक घ्यायचं आहे आणि बरोबर खाली आपल्याला त्या साईडला चिटकवून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून थोडंसं फिलिंग घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसरं टोक सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. जरी तो भाग ओपन राहिला तरी पण आपले समोसे काही तेलामध्ये सुटत नाही. अशाच प्रकारे आपण आपले बाकीचे सुद्धा समोसे तयार करून घेणार आहोत. फिलिंग बरोबर एकदम मधोमध ठेवायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर आपल्याला जे बॅटर आहे मैद्याचं ते साईडला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. एक साईड रॅप केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला व्यवस्थित असं जे बॅटर आहे मैद्याचं ते लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला समोसा तेलामध्ये सुटणार नाही आणि व्यवस्थित असा समोसा आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे. खालच्या कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला आपले हे सगळे समोसे तयार करून घ्यायचे आहेत. बघितलंत ना, अगदी पटकन आणि झटकेपटक आपले हे सगळे समोसे रेडी सुद्धा होतात. नक्कीच मी सांगितलेल्या या ट्रिकप्रमाणे तुम्ही हे समोसे तयार करून बघा. खूप छान, पटकन आणि लगेचच तयार होणारी रेसिपी आहे. शिवाय याला अजिबात वेळ सुद्धा लागत नाही. ना मैदा मळायची गरज आणि अजिबात लाटायची सुद्धा येथे गरज लागणार नाही आहे.
या ठिकाणी आपल्या रेसिपीमध्ये 3 स्टेप असल्यामुळे मी ही रेसिपी जरा पटापट बोलली आहे, म्हणजे काय आपली व्हिडिओ अजिबात लेंदी नको व्हायला. तर जेवढे पाहिजेत तेवढे सगळे समोसे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. समोसे दिसायला पण खूप छान दिसतात आणि तसेच रॅपसुद्धा पटकन होतात. आणि इथे आपले सगळे समोसे तयार करून झालेले आहेत. आता या ठिकाणी हे समोसे तळण्यासाठी आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम असले पाहिजे. जेवढे तेलामध्ये मावतील तेवढेच या ठिकाणी आपल्याला समोसे ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तसेच हे समोसे तळायला वेळसुद्धा लागत नाही, कारण की का आपण पहिलेच शीट सगळ्या शिजवून सुद्धा घेतलेले आहेत. फक्त आपल्याला हे फास्ट गॅसवर तळून घ्यायचं आहे, कारण की आपलं बॅटरसुद्धा अगोदरच छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आपली पोळीसुद्धा ऑलरेडी शिजलेली आहे. मस्त क्रिस्पी कुरकुरीत येथे आपले छान असे मार्केट स्टाईल समोसे तयार झालेले आहेत. खरंच सांगू ना, मार्केटपेक्षा छान याची चव लागते. अशाच प्रकारे आपल्याला आपले बाकीचे सुद्धा समोसे तळून घ्यायचे आहेत. एकदम वेगळी पद्धत आहे आणि खरंच खूपच छान येते समोसे सुद्धा तयार होतात. जरी आपल्या समोसाच्या वरचं कवर थोडंफार निघालं तरी पण आपलं जे बॅटर आहे ते अजिबात बाहेर येत नाही आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत येते आपले समोसे सुद्धा तयार होतात. तसेच तुम्हाला माझी आजची ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कोणत्या शहरामधून बघताय हे नक्कीच मला कळवा. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. वाव, मस्त गरमागरम समोसे आणि आपण तयार केलेली आंबट तिखट चटणी. तसेच या ठिकाणी मी टोमॅटो केचप सुद्धा ठेवलेलं आहे आणि टोमॅटो केचप तुम्हाला घरच्या घरी जर बनवायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत आणि स्वादिष्ट मार्केट्सपेक्षा छान येथे आपले समोसे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.